नमस्कार. गोष्ट नर्मदालयाची पुष्प 50वे. पायी जाणारे अथवा बस गाडीने परिक्रमा करणारे असंख्य परिक्रमावासी बैरागगड येथे नर्मदालयात यायला लागले. अनेक जण प्रकल्प बघून पुढच्या प्रवासाला निघत, काही मुक्काम करीत असत. एकदा असाच एक पायी परिक्रमा करणाऱ्यांचा ग्रुप आला. त्यापैकी दिलीप कदम हे चित्रकार आहेत असं समजलं. त्यांनी परिक्रमेनंतर आमच्याकडे चित्र काढून देण्यासाठी यायचं आनंदाने मान्य केलं. परिक्रमा पूर्ण झाल्यावर ते सवड काढून आले देखील. सध्याचा आमचा भोजन कक्ष तेव्हा पूर्व प्राथमिक वर्गासाठी आम्ही वापरत होतो. तिथे भिंतीवर कदम सर पंचतंत्रातील गोष्टींवर आधारित चित्र काढत होते. एकदा कधी नव्हे ती मला रात्री 1:30 वाजता जाग आली. समोरच्या हॉलमधील दिवे लागलेले होते. सरांचं चित्र काढण्याचं काम चालू असेल का, माझ्या मनात विचार आला. मी पलीकडच्या खोलीत झोपलेल्या गोविंदला उठवलं आणि म्हणाले, गोविंद जरा बघून ये बरं, सर चित्र काढतायत का, असतील तर त्यांना चहा करून दे. माझा अंदाज खरा निघाला. हॉलमध्ये डोकावून गोविंद हसतच परत आला आणि म्हणाला, कदम सर चित्र काढण्यात अगदी रंगून गेले आहेत, मी त्यांना चहा करून देतो. गोविंद चहा घेऊन हॉलमध्ये गेला. पाहतो तर काय, सरांच्या अगदी जवळ एक काळा शार विंचू सरकत येत होता. प्रसंगावधान राखून गोविंदने चहाचा कप हळूच टेबलावर ठेवला. धावत जाऊन बाहेरून एक मजबूत चप्पल घेऊन त्याने तो विंचू मारून टाकला. अत्यंत विषारी विंचू होता तो. विंचवाला मारेपर्यंत कदम सरांना त्याची चाहूल देखील नव्हती. गोविंदने मला ही सगळी घटना सांगितली. त्याला घाम फुटला होता. मी देवाचे आभार मानले. आश्चर्य वाटलं ते या गोष्टीचं की रात्री एकदा झोपले की मला आजवर सकाळी 4:30 शिवाय कधीच जाग आली नाही. ती नेमकी त्याच दिवशी कशी आली. माझ्या खोलीचं दार उघडून क्वचितच अशी मध्यरात्री कारणाशिवाय बाहेर आले. त्याच दिवशी नेमकी कशी बाहेर आले. आजवर असं मध्यरात्री कुणाला चहा करून द्यायला सांगितलं नव्हतं, ते नेमकं आजच कसं सांगितलं. सगळंच अतर्क्य. या योगायोगाला नेमकं काय म्हणायचं. अनेकदा अशा पूर्वसूचना मला नेहमीच मिळत आल्या आहेत. सखी म्हणाली, अशा घटना निव्वळ गंमत अथवा योगायोग म्हणून सोडून देऊ नकोस. कोइन्सिडेन्सेस गिव्ह यू ऑपॉर्च्युनिटीज टू लुक more deeply into your existence. The universe is always speaking to us, sending messages, causing coincidences, reminding us to stop, to look around, to believe in something else, something more. 6वीत असताना नर्मदालयात राहायला आलेला शंकर 11वीत गेला. नर्मदालयात राहत होता आणि सरकारी शाळेत शिकत होता. शंकर अभ्यास करताना कधी दिसायचा नाही. कधी मिक्सर दुरुस्त कर, कधी पंखे दुरुस्त कर, बोरवेलच्या पाण्याची मोटर दुरुस्ती यामध्ये त्याचं मन अधिक लागायचं. तरीही 10वीच्या परीक्षेत तो 85% मार्क्स मिळवून पास झाला. तो 11वीत असताना NCERT आणि मध्य प्रदेश शिक्षण मंडळाने घेतलेल्या एका विज्ञान प्रकल्पाच्या स्पर्धेत त्याने बनवलेल्या सोलर ड्रायरला राज्य स्तरावर प्रथम पुरस्कार मिळाला. त्याच सुमारास आम्ही नर्मदालयात वायफाय कनेक्शन घेतलं होतं. शंकर आणि राघव नावाचा आमचा एक कार्यकर्ता नियमित इंटरनेटवर वेगवेगळी माहिती मिळवत असत. इंटरनेटवर त्यांना माहिती मिळाली की भाभा परमाणू अनुसंधान केंद्राच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागात सोलर ड्रायर बनवतात. दोघांनी एकदा मुंबईच्या भाभा परमाणू अनुसंधान केंद्रात जाऊन ते सोलर ड्रायर बघायचं ठरवलं. त्यांनी तशी परवानगी मिळावी म्हणून त्यासाठी ईमेल भाभा परमाणू अनुसंधान केंद्राला पाठवली. त्यांची परवानगी मिळताच दोघंही मुंबईला गेले. राघव मुंबईत राहिलेला होता. तिथली त्याला पूर्ण माहिती होती. 11वीतला शंकर मात्र पहिल्यांदाच मुंबईला गेला होता. BARCच्या गेटवरच त्यांना अडवण्यात आलं. शंकर 17च वर्षाचा होता, म्हणजे कायद्याने अजून सज्ञान झालेला नव्हता, म्हणून त्याला परवानगी नव्हती. वैतागून या मुलांनी BARCच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाचे निदेशक श्रीकृष्ण गुप्ता यांना फोन केला. त्यांना अडचण सांगितली. आम्ही तुमचा ग्रामीण तंत्रज्ञान प्रकल्प पाहण्यासाठी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून आलो आहोत. खरगोन जिल्ह्याचा उल्लेख ऐकताच ते म्हणाले, आहात तिथेच थांबा, मी स्वतःच तुम्हाला घ्यायला गेटवर येतो. 10 मिनिटातच ते गेटवर पोहोचले. कोण आलं आहे खरगोन जिल्ह्यातून, त्यांनी गेटवर चौकशी केली. ही मुलं थोडी बिचकतच पुढे आली.
खरगोन जिल्ह्यातलं कुठलं गाव तुमचं? कसरावत तालुक्यातील लेपा म्हणजेच बैरागगड गाव. शंकर उत्तरला. शंकरला ते म्हणाले, बाळा, माझं जन्मगाव तुझ्या गावाजवळच आहे. मी गोगावाचा राहणारा. 8वी पर्यंत तिथेच सरकारी शाळेत शिकलो. पुढील शिक्षण सनावद आणि इंदोर येथे झाले. अत्यंत कौतुकाने श्रीकृष्ण गुप्ता यांनी शंकर आणि राघवला त्यांचा ग्रामीण तंत्रज्ञान प्रकल्प दाखवला. त्यांनी आमच्या संस्थेची आणि ही संस्था कोण चालवतो याची चौकशी केली. माझ्या संदर्भात या मुलांनी माहिती देताच ते म्हणाले, मला भारती दीदींशी फोनवर बोलता येईल का? मुलांनी माझा मोबाईल नंबर त्यांना देताच गुप्ता यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधला. स्वतःची ओळख करून देत ते म्हणाले, माझ्या जन्मभूमीचे ऋण कसे फेडायचे हा विचार खूप दिवसांपासून करत होतो. राघव शंकर यांच्याशी बोलताना तुमची आणि तुमच्या संस्थेची माहिती मिळाली. तुमच्या संस्थेच्या माध्यमातून मला माझ्या जन्मभूमीचे ऋण फेडता येतील असं वाटतंय. अर्थात आपली इच्छा आणि परवानगी असेल तरच. म्हणजे आपण नक्की काय करू इच्छिता? भाभा परमाणु अनुसंधान केंद्राच्या ग्रामीण तंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शनाखाली सोलर ड्रायर निर्मितीचा एक प्रकल्प तुमच्या संस्थेत आम्ही सुरू करू इच्छितो. एवढी मोठी संधी चालून आलेली असताना ती नाकारण्याचं काही कारणच नव्हतं. 24 एप्रिल 2017 रोजी भाभा परमाणु अनुसंधान केंद्रात एका संयुक्त करारपत्रावर सह्या करण्यासाठी आम्ही गेलो. आम्ही म्हणजे राघव, कुठलंही तांत्रिक ज्ञान नसलेले मी आणि दिग्विजय, 12वीतला शंकर, 9वी नापास शिवम आणि गोविंद अशी सगळी एक्सपर्ट्स ती टीम होती. पण या सगळ्या टीममध्ये एक जिद्द होती काहीतरी करून दाखवण्याची. 3 जुलै 2017 रोजी भाभा परमाणु अनुसंधान केंद्राचे पूर्व अध्यक्ष पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन बैरागगड येथील आमच्या निमाड अभ्युदय या संस्थेत करायचं ठरलं. मुलांनी या कार्यक्रमाची उत्साहाने तयारी सुरू केली. पावसाळ्याचे दिवस होते, त्यामुळे वॉटरप्रूफ मंडप घातला होता. आजवर निमाड क्षेत्रात कधी झाला नसेल इतका मुसळधार पाऊस त्या रात्री झाला. वॉटरप्रूफ टेंट असल्याने पाणी खाली गळून न जाता मांडवावरच साचून राहिलं आणि पाण्याच्या वजनाने मंडप कोसळला. मंडपवाला खरगोन इथे राहणारा होता. इतक्या पावसात त्याला बैरागगडला येणंही शक्य नव्हतं. रात्रीचे म्हणजे पहाटेचे 3 वाजले होते. मुलांनी तो मंडप पुन्हा उभा केला, साफसफाई केली. सकाळी 8 वाजताच उद्घाटनाचा कार्यक्रम होता. रात्रभर मुलांपैकी कोणीही झोपलं नाही. मला कौतुक वाटलं ते या गोष्टीचं की मंडप उभारणीचं काम कधीही न केलेली ही मुलं अचानक आलेल्या परिस्थितीला घाबरून न जाता शांतपणे सामोरी गेली. या कार्यक्रमासाठी आवर्जून आलेल्या पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या वागण्या बोलण्यातली सहजता आणि साधेपणा आम्हा सर्वच कार्यकर्त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. नर्मदालयात बनलेल्या सोलर ड्रायर्सचे फिनिशिंग अधिक चांगले आहे असं म्हणत त्यांनी शंकरची कौतुकाने पाठ थोपटली. आजवर नर्मदालयात बनलेले सोलर ड्रायर नागालँड, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान वगैरे राज्यात विकले गेले आहेत. धन्यवाद.